आज मी बनवणार आहे गिलकीची भाजी। त्यासाठी मी गिलकी 1 पाव गिलकी घेतली आणि भिजलेली 100 ग्रॅम मूग डाळ 30 मिनिटांसाठी मी भिजत घातलेली होती। आता तेल गरम झालेले आहे, त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे आणि कांदा, चिरलेली बारीक मिरची, लसणाची पेस्ट, हे सारण सगळे मी टाकलेले आहे। त्याच्यामध्ये कांदा सतत हलवून छान ब्राऊन होऊ द्यायचा। कांदा ब्राऊन झालेला आहे, त्यामध्ये मी हळद 1 चमचा, लाल मिर्च पावडर जर जास्त वाटलं तर तुम्ही जास्त पण टाकू शकता। भिजलेली मूग डाळ, छान तेलात 5 मिनिटं चांगली फ्राय होऊ द्यायची। त्यानंतर चिरलेली गिलकी टाकायची। गिलकी मूग डाळ चांगली मिक्स करून घ्यायची। झाकणी ठेवून त्यावर थोडं पाणी टाकून ते थोडं गरम झाल्यानंतर तेच पाणी भाजी शिजण्यासाठी तुम्ही वापरू शकता। गरज भासल्यास परत तुम्ही पाणी भाजीमध्ये टाकू शकता। भाजी आता शिजलेली आहे। ही आपली भाजी तयार झालेली आहे गिलकी व मुगाच्या डाळीची।